नमस्कार. रामकृष्ण हरी. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. 15 ऑगस्ट 2026 देशाचा स्वातंत्र्य दिन. देशाला स्वातंत्र्य मिळून इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्तता मिळून 80 वर्षे झाली. हा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत असताना आपली देशभक्ती कदाचित उफाळून येईल उद्या. देशभक्तीपर आपण गीत गाणार, राष्ट्रगीत म्हणणार, तिरंगा हातात घेणार. देखावापुरती देशभक्ती दरवर्षीच आपण दाखवतो. शाळेत सुद्धा परिपाठाच्या वेळेस अनेक वर्षानुवर्ष आपण प्रतिज्ञाही घेतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, वगैरे वगैरे. तिची काही प्रतिज्ञा आपण दररोज शाळेत घेतो. ती प्रतिज्ञा मात्र ती प्रतिज्ञेपुरतीच राहते, परिपाठापुरतीच राहते. प्रत्यक्ष जीवनामध्ये अंगीकार करताना, प्रत्यक्ष जीवन जगत असताना त्या प्रतिज्ञेचा आपण किती वापर करतो याचं उत्तर मात्र आपण स्वतःच देऊ शकतो. आपण स्वतःलाच तो प्रश्न विचारला पाहिजे की मी शाळेत ज्या प्रतिज्ञा घेतल्या त्याचं प्रत्यक्षात मी किती अंमल करतो. तशाच पद्धतीने उद्या आपण राष्ट्रगीत म्हणू, वंदे मातरम म्हणू, वेगवेगळे आपण नारे देऊ. स्वातंत्र्याच्या गप्पा मारत असताना, तिरंग्याला वंदन करत असताना, अभिवादन करत असताना आपली राष्ट्रीय मूल्य काय आहेत, आपली सामाजिक मूल्य काय आहेत, ही राष्ट्र बांधणी नेमकी काय आहे, हे आपल्याला विचार करायला सुद्धा वेळ आहे की नाही असा प्रश्न कधी कधी पडतो. कारण चंगळवाद इतका वाढलाय, प्रत्यक्ष इतका स्वार्थी समाज आपल्याला दिसून येतोय. मतदार म्हणून ज्या मतदार राजाला मतदानाचा अधिकार मिळाला, तो मतदार सुद्धा नेमकं काय करतोय मतदान करताना कुठल्याही इलेक्शनला, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असू द्या, विधानसभेच्या असो की लोकसभेच्या असो, मतदान करताना प्रत्येक मतदार कोणता विचार करतोय नेमका, तितकीच जबाबदारी राजकीय पक्षांची सुद्धा येऊन पडते, लोकप्रतिनिधींची सुद्धा येऊन पडते. गावचं सरपंच व्हायचे, आता काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे येतील, काही दिवसावर आलेल्या आहेत. नेमकं मला सरपंच का व्हायचंय, कशासाठी ग्रामपंचायत सदस्य व्हायचे, याचं स्वतःला तरी निदान उत्तर दिली पाहिजेत आपण. का केवळ पैसा आहे म्हणून राजकारणात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी काहींना राजकारणात यायचे. हौसे गौसे नवसे सगळ्याच क्षेत्रात आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक बांधव सुद्धा MIDC सारखं जर वागणार असतील की 10 ते 5 माझी ड्युटी आहे, नंतर माझा काही संबंध नाही. शिक्षक हा आईवडिलांच्या नंतर त्याला स्थान दिलेलं असतं. मुलं त्यांचं अनुकरण करत असतात. भारताचे भावी नागरिक आपल्या शिक्षकांना, आपल्या प्राध्यापकांना बघत बघत, आपले आदर्श बघत, आईवडिलांना बघत, आजूबाजूचा समाज बघत घडत असतात. आजूबाजूला ज्या घटना घडतात त्या त्यांच्यावर परिणाम करत असतात. बालमनावर ज्या परिणाम करणाऱ्या घटना असतात त्याचा कुठेतरी त्यांच्या जीवनात पुढे परिणाम होतो. आणि मग आपण म्हणतो देशभक्ती. अनेक संघटना आहेत सध्या ज्या स्वतःला देव देश धर्म रक्षणासाठी काम करतो असं म्हणतात. देव, धर्म आणि देश याचे अर्थ तरी नीट माहीत करून घेतलेत का आपण आधी? देव म्हणजे काय, कुठे भेटतो, तो कसला आहे, तो सर्वांचा सारखाच आहे का? देश म्हणजे काय, कुणाला देश म्हणायचं? देश म्हणजे या भारताची भूमी म्हणजे तिला देश म्हणायचं की भारतातली सजीव सृष्टीला देश म्हणायचं? एक राष्ट्र म्हणून आपण म्हणतो, राष्ट्रभक्ती म्हणतो. RSSचा नारा आहे, त्यांचं स्लोगन आहे राष्ट्रप्रथम. राष्ट्रप्रथम जे आहे ते नेमकं कोणतं राष्ट्र? त्या राष्ट्राची व्याख्या कधीतरी सांगा लोकांना. केवळ देखाव्यासाठी राष्ट्रप्रथम म्हणायचं आणि या राष्ट्रातल्या सजीव सृष्टीला मात्र भेदभाव वृत्तीने मात्र तिथं दुय्यम स्थान द्यायचं. असं कसं चालेल? या भारतामध्ये 8 धर्माचे लोक राहतात. 6,500 जातींचा हा भारत देश आहे. इथं कोणत्याच एका जातीचं बहुसंख्य नाहीये, कुणी एक जात, कुणीच 51% नाहीये या भारतामध्ये. त्यामुळं सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आपल्याला एकत्र राहावं लागतंय. राहिलोय आपण हजारो वर्ष, पुढेही राहावं लागेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या सोबत जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोक लढली, आपल्या प्राणांची आहुती दिली, जेलमध्ये गेले, लाठ्या खाट्या खाल्ल्या, प्रत्यक्ष अनेक हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या. ते राष्ट्रपिता महात्मा गांधी असं म्हणत होते की या देशाला जे स्वातंत्र्य मिळवायचे ते शेवटच्या माणसाला स्वातंत्र्याचा लाभ व्हायला पाहिजे. शेवटच्या माणसाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ते राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवायचे. खरं तर राष्ट्राची स्वप्न त्यांनी जी पाहिली होती ती भारताच्या संविधानामध्ये सुद्धा आलेली आहेत. आपल्या भारताचं संविधान ज्याला प्रियांबल आपण म्हणतो, त्या प्रियांबलामध्ये जे काही शब्द आलेत, आम्ही भारताचे लोक, जिथे
सर्वांना संधीची व समानताची दर्जाची समानता आहे. संधी आणि दर्जाची समानता जिथे म्हणलेला आहे तिथे आपण प्रत्यक्षात काय करतो? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य आहे. आपण देतो का दुसऱ्याला स्वातंत्र्य? घरापासून त्याची सुरुवात आहे. घरात तरी आपण स्त्रियांना स्वातंत्र्य देतो का? स्त्री पुरुष समानता प्रत्यक्षात आहे का? स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे केवळ भारताचं राजकीय स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, ब्रिटिशांच्या ताब्यातनं मिळालं, परंतु सामाजिक स्वातंत्र्याची लढाई जे शिवशाहू फुले आंबेडकर लढत होते, ती सामाजिक स्वातंत्र्याची लढाई मात्र अजून सुरूच आहे. आजही जाती वर्ण व्यवस्थेचा अभिमान बाळगणारे, जाती वर्ण व्यवस्थेला अस्मिता मानून वर्ण व्यवस्थेचं समर्थन करणारे लोक जर या भारतामध्ये आजही जिवंत असतील आणि ते जर कुठंतरी स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात आणि दुसऱ्याला कनिष्ठ आणि दुय्यम समजतात, त्या सामाजिक स्वातंत्र्याचं करायचं काय? अजूनही समानता नाही, आपल्याकडे समता आलेली नाही. अजूनही सामाजिक न्यायाचे लढे शिल्लक आहेत. त्यामुळे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत आपल्याला इथे प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला सर्वांना काम करावं लागेल. संविधान हे आपला राष्ट्रग्रंथ आहे, त्याच्या राष्ट्रीय मूल्यांशी आपल्याला बांधिलकी ठेवावी लागेल. आपण सर्व भारतीय आहोत. आपली जात धर्म हे सगळे मानव निर्मित आहेत. तिरंगा हा आपला एक ध्वज आहे. तिरंगाच आपला सर्वश्रेष्ठ आहे. काही लोक कधी भगवा हातात घेतात, कधी म्हणतात भगवा झेंडा आमचा, कधी कुणी म्हणते आमचा हिरवा झेंडा आमचा, कुणी म्हणते पिवळा झेंडा आमचा. झेंडे वाटून घेतले, रंग वाटून घेतले, जाती राष्ट्रपुरुष वाटून घेतले, संत पुरुष वाटून घेतले आपण, आणि आपण एक राष्ट्राच्या गप्पा मारतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी आपण केवळ राष्ट्रगीत वंदे मातरम म्हणून चालणार नाही. वारकरी संप्रदायात संतांनी जो विचार दिला तो आणि संविधानातला जो राष्ट्रीय मूल्य आणि सामाजिक मूल्य आहे ते एक समानच आहेत, एक सारखीच आहेत. आपल्याला त्याचा विचार करावा लागेल की स्वतःला आपण कुठे पाहतो. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. गांधीजी हेच म्हणत होते, करके देखो. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व भारतीयांना, तमाम भारतीयांना मी विनम्र अशा शुभेच्छा देतो. वास्तवात आपलं खरं स्वातंत्र्य यावं अशी अपेक्षा ठेवतो. त्यासाठी मी स्वतः काम करतोय. आपण नाहीतर कोण, आता नाहीतर कधी, असा प्रश्न विचारतो आणि थांबतो. सत्याग्रह युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. वेळोवेळी वेगवेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या आणि आपली जी काही मतं असतील ती व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. जय हिंद, जय भारत, रामकृष्ण हरी.